हाय फ्रेंड्स. संविधान समता फाउंडेशन आज 1 वर्षाचं होत. त्याचा अर्थ पुढच्या वर्षी ते 2 वर्षाचं. एक इयत्ता याची वाढत आहे. अनेक कार्यकर्ते जोडले जातील, काय तोडले जातील, काय मोडले जातील, काय फाटले जातील, काय फुटले जातील. बऱ्याच संघटना आम्ही अशाही पाहिल्या की फक्त संस्थापकच आता त्याचा तिथं राहिलेला आहे. एवढं सगळं बोलत फिरून खूप अनुभव घेतला. आमचं चुकतंय बऱ्याच ठिकाणी. या नव्या पिढीला या चुका सांगणं गरजेचं आहे. नव्या पिढीची नवी चळवळ ही वेगळी असावी असं माझं मत आहे. ती संवादाची असली पाहिजे आणि खरोखरच ती समतेची असली पाहिजे. आज जय भीम सगळ्या जाती धर्मात सगळ्या जगात सगळीजण जय भीम बोलायला लागलं. आमच्यातल्या काही जणांना लय वाईट वाटायचं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही फक्त आम्हीच म्हणायला पाहिजे आणि याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. बरोबर. आता त्यांचं जगणंच अवघड झालं. हा हट्ट का? मी खूप तळागाळापर्यंत फिरलेलो आहे महाराष्ट्रात. सोशल मीडियावर मी आता आलो. मी आधी लय खोरलो. काय होतं बऱ्याच ठिकाणी आपल्या कार्यकर्ता गावगाड्यावरचा जयंती साजरी करतो समाजाला आणि मग त्याच गावात सगळीकडे वलय असतं, मित्र असतात आणि त्यांना निवडणुकीला उभं राहायचं असतं. त्यानं उभं राहावं अशी माझी इच्छा असते. म्हणून तो काय करतो, त्याच्याकडे कार्यक्रम काय आहे दुसरा जयंतीशिवाय. मग तो जयंतीचं वातावरण तयार करतो आणि मग वक्त्याला बोलवतो आणि मग सगळ्या जाती धर्मामध्ये त्याचे मित्र असतात. मग त्या सर्वांना तो बोलवतो. मग ते सर्वजण येतात आणि मग वक्ता पण येतो आणि वक्ता भाषणाला सुरुवात करतो आणि वक्ता सुरुवातीलाच म्हणतो, हिंदू हा धर्मच नाही. त्यानं जेवढं मित्र बोलवलेला असतात ते चालू आपलं निघा. हे मी बघितलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणी फिरत नाही. घराचं पत्र काढून विकायची वेळ येते त्याच्यावर. फक्त 2-4 जण असते ती म्हणत्या चळवळीचं कार्य करते. चहाला पैसे ते विनोदी वाटत असलं तरी भेद नाही. चळवळीतल्या कलावंतांना, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तिथंच का थांबावं? सध्या महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेब आहेत ते आरक्षण दिलेलेच बाबासाहेब. त्याच्या पलीकडचे बाबासाहेब आम्ही बघायलाच नाही.
व्यापक बाबासाहेब बघायची सवय का आमची मोठी. नद्या जोडणारे बाबासाहेब, संस्कृत मध्ये बाबासाहेब, संवाद साधणारे बाबासाहेब. आमच्या बापानं आम्हाला दिले एवढीच बाबासाहेब. आणि त्याच्यामुळं ह्या कट्टरतेमुळे लागलेली भांडण. आणि आज तुमचं फाउंडेशन वानखेडे सरांना विचारलं त्या मंत्रालयातनं जर माहिती काढली तुमचं रजिस्ट्रेशन सगळं त्या ठिकाणी येतं संस्थांचं, आठवड्याला जवळजवळ 150-200 संघटना महाराष्ट्रात रजिस्टर. आणि त्या 200 मधल्या 150 तर फक्त निधी लाटायलाच आहे आणि राहिलेल्या 50 आपल्या स्वाभिमानात तयार. आमचा संवादच नाही. ही पहिली गोष्ट म्हणजे आमचा संवाद आमच्यातच नाही. जय भीम, जय भीम, जय भीम. आधी प्रेमानं वरडून बोल, अंगावर आलेलं बोललो मग तुम्हाला याचा अर्थ काय, तुम्हाला तोच जय भीम असं जय भीम तो जा. त्या 2 व्हीलर वर बी तसं रेडीमेड आहे, तोंडात ती मावा, चौकात गाठ पडते. त्याला जयभीम नाही म्हणून वाटत, मग बाजून जातो, पण पाठी मागून आवाज गद्दा. आणि मग संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिलेत गाडीचे. ही काय कट्टरता फक्त आपल्यातच आहे असं नाही, तिकडे आहे. आणि या कट्टरतेमुळं फक्त या आंबेडकरी चळवळीचं नुकसान होत नाही, तर या देशाचं नुकसान, या भारताचं नुकसान. आणि हे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी एकच विचार या देशात लागू शकतो, तो आंबेडकरी विचार. त्यामुळं न्यूट्रल घेर जो असतो तो जय भीम. पण आमचं 5व्या घेण्यावरच आहे ना आम्ही. फार वेगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. कट्टरता ही धोक्याची आहे. आता माझंच बघा, 10 वर्ष इथं बोलत ते, आणि एक दिवस मला तिकडं बोलवलं, मी नाही गेलो. मला बोलवलं, माझी तारीख अपॉइंटमेंट घेऊन घेतली आणि मग मी गेलो. इकडे देखील पोपट गेला गेला, कुठे गेलो आणि का जाऊ नये, मी आधीच सांगून ठेवतो मी कुणाचाच नाही, मी तुमचा बी नाही त्यांचा बी नाही, मी माझ्या बायकोचा माझ्या पोरांचा राहिलेला भावकीचा, मग राहिलो भावकीचा बसतो. कारण एवढं सगळं बोंबलून इकडून आलं मला कळलंय पुणे कुणाला अर्बन नक्षलवादी म्हणून उचललं, फेसबुक वरनं ब्लॉक करते, सर ब्लॉक आमचा काही सकत नाही. हे सांगते आम्हाला. गाणं फक्त ते जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असा, अयो झोपून ऐकते गाणं. गोधडी जातात हेडफोन जागा असा.
समजून घ्या ना हा देश काय आहे. संविधान आपण म्हणायचं ना, इकडेही कट्टर इकडेही कट्टर. आणि या कट्टरतेमुळे संवादच नाही. परवा ते फेसबुकवरती एक लेख वाचत बसलो होतो, शाहू महाराजांची जयंती, आणि लेख कोणीतरी लिहिला होता. त्यामध्ये लिहिलं होतं, राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आर्थिक सहकार्य केलं, शिष्यवृत्ती दिली, म्हणून बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. छान लिहिलं. तर खाली कमेंट काय, म्हणजे बघा, एकांत टाकल्या कमेंट, म्हणजे बघा आम्ही होतो, आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. त्यातल्या एकानं टाकल्या कमेंट, तर त्याला खाली रिप्लाय आपल्याला दिलाय. आपल्याला रिप्लाय काय दिलाय, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला सारखे. आणि हे बोलतायत पुन्हा शाहू महाराज, बाबासाहेब, आणि आहेत कुठं गोदडी. आणि कट्टरता काय या पिढीतली नाही साहेब, ही तुमच्या पिढीतली आहे. आणि त्या पिढीतनं संवाद साधणारा हा शाहीर, म्हणून आमच्या पिढीला सुद्धा हा भाव. कोणाशी संवाद आहे, आमचं निवडूनच येत नाही, बरोबर. आमचा उमेदवार हा निवडून येण्यासाठी उभाच राहत नाही, तो कुणाला तरी पाडण्यासाठीच उभा केला. 50-60 हजारावर मांडवली होती. आपलं गणित असं झालेलं आहे. त्यामुळं आपल्यातली एकी ठेवता ठेवता आपला सुद्धा सगळ्यांशी संवाद पाहिजे. तुम्ही प्रत्येकालाच बदलायला गेला तर नाही बदलत. पहिलं आपणच बदलले. 22 प्रतिज्ञा काय कोणी परिपूर्ण पाळत नाही. आणि 5,000 मतदान विकणाऱ्या जनतेनं देश बदलायच्या गोष्टी करायच्या नसतात. म्हणूनच हाय फ्रेंड्स म्हणून येड्यात काढले जाते. आणि असलं बोलल्यावरच मला मारते, म्हणून मी मारतो. गोष्ट चळवळीची आहे, गोष्ट कार्यकर्त्यांची आहे, गोष्ट संवादाची आहे. आज संविधान समता फाउंडेशनचं 1 वर्ष होतंय. हे फाउंडेशन पुढच्या वर्षी याच्या डबल असणार, त्याच्या पुढच्या वर्षी त्याहून दुप्पट असणार. आणि यामध्ये फक्त कांबळे, वाघमारे, गवई, खोब्रागडे काही नसावे, हे तर असावेत, पण त्यामध्ये भोसले, पाटील, देशमुख, माळी, कोळी, देशपांडे, बर्वे, काळे, लोखंडे, देवकुळे, वायकुळे, हे त्यात असावे. तर ती संघ. आणि आमच्या तरी काय हो, आमची जात श्रुतीच ना 10 वर्षाला फोन टिपतो काढली चूक गावात जाऊन आवाज जन्मगार समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखणं आहे माहिती आहे? मातंग समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखणं आहे माहिती आहे? मराठा समाजाच्या आंबेडकरवाद्याचं काय दुखणं आहे माहिती आहे?
ब्राह्मण समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखणार माहिती असं बोलल्यावर आमच्यातला एक जण काय म्हणते माहिती त्यांच्यात खूप आंबेडकरवादी आणि तो घराच्या बाहेरच गेला गल्लीतच कवी संमेलन करत बसला त्याला बाहेरचा देश कधी दिसलाच नाही. आहेत ना प्रत्येक जाती धर्मात आंबेडकरवादी आहेत आणि आंबेडकरवादी म्हणजे कोण? आंबेडकरवादी म्हणजे भारतीय, भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी. तर आमचं गणित काय या लोकांचं दुखणं आहे दादा. एक तर त्यांच्यात त्यांची भावकी त्यांना घेत आहे जिव्हाळा आपल्याकडं इकडे यावं तर ही म्हणजे तू मूळचा किंवा आता फोन येतातच की कोणतरी विचारत चंदनशिवाय नेमकी कोण? मी म्हणतो एससी सर. एससी मध्ये कोण? मी म्हणतो का सर ती जयंतीला तुम्हाला बोलवायचं होतं. मी म्हटलं कुठल्या जयंतीला सर? आधी सांगा मग सांग. मग मी आयडिया केली म्हणजे सर माझा घोळ आहे. ते काय आई मातंगानी वडील बहुत म्हणलं अजून घोळ थोडा आहे. ते म्हणले काय आजी मराठा आजोबा एक भाऊ धनगर आहे एक भाऊजे मुसलमान जैनाच बी आमच्यात आहेत. आमचा चाललाय प्रयत्न कुठं काय बसला पण दाखला हा बहुजनांच्या एससीतला जाती आणि त्या जातीतला जातीयवाद बी वेगळा. नाव विचारलं जाते एकमेकांना. नाव काय? गायकवाड. गायकवाड म्हटल्यावर आता दोन्हीकडे गायकवाड. इकडं पण गायकवाड इथं बी गायकवाड. मग गाव कुठलं? गाव कुठलं म्हटल्यावर सासवड पुण्याजवळच. आता सासवडला दोन्हीकडे गायकवाड. मराठा समाजात ते गायकवाड बौद्ध समाजात ते गायकवाड. मग याला कळत नाही हा नेमका कुठला काय. मग हा म्हणतो रस्त्याच्या पलीकडची गायकवाड. ते म्हणतो पलीकड भावकी आहे घर इकडं बांधले परत लोक सांग म्हणजे परवा पुण्यात लग्न कोणाचं होत भावाच्या मुलीचं होत. तिला कुठं दिली? तिला इकडे लोणावळ्याकडे दिली. त्यांचं आडनाव काय? कांबळे. मग येतात आणि याच्या मोबाईलवर रिंगटोन कुठली? समतेच्या वाटण. समतेच्या वाटणीला फोडून काढणार हे जे आमचं गणित चुकतंय ती चुकल्याच गणित आम्ही सोडून नव्या पिढीला कुठली चळवळ द्यायला. म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून त्या चळवळीतल्या चारही पिढ्यांनी संघर्षच केला आहे. आणि अधिकारी क्लासवर अधिकारी असले तुम्ही शेवटची पिढी आहे आमची. आता नाही इथं कोण पेन्शनवर असेल तर ते पेन्शनवर असणारी बी शेवटची पिढी आहे. कोण सरकारी खात्यात सर्व्हिसला तो सुद्धा शेवटचा सरकारी खात्याचा माणूस. आता संपले आता ते दूधच संपलंय पातेल्यात.
ती खरडून राहिल्याने ती साहेब त्याच्यासाठी त्याची भांडणं आहे. राहिले का देश स्वातंत्र्य झाल्यापासून राजकारणात आम्ही कुठं आहोत? देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकच पद आहे आम्हाला, सामाजिक न्याय. महसूल मंत्री नाही, गृहमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, एकच पद सामाजिक न्याय मंत्री. तू जातीच घातलं काय ते मागासवर्गीय हॉस्टेल काचा फुटल्या, भिंत पडली, ड्रेनेज तुंबलं, तू तीच बघ तिथं वर नेऊन सुद्धा तिथंच ठेवून आम्हाला. आणि आमची पोरं सुद्धा ह्या कट्टरतेला अजून ही नवी पिढी कट्टर आणि ती पुन्हा संघर्ष. आमच्या मागच्या 4 पिढ्यांनी संघर्ष करून ती चळवळ उभी केली, त्याचा सन्मान ठेवून आणि त्या पिढ्यांनाही आदर्श वाटावा अशी ही 5वी पिढी आम्हाला चळवळीत अपेक्षित. चळवळीच्या अनुषंगानं या विचाराशी कनेक्ट असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जगण्याचा अधिकार आहे, श्रीमंतीने जगण्याचा अधिकार. मग तुम्ही म्हणाला की इमानात मला बोलवा का नाही बोलवा, आणि मी तरी कुठून लिस्ट केली का? आता वॅगनर घेतली ती सीएनजी 6 महिने अवरेज गाडी चांगली कुठली म्हणून ते शोध लागला. आणि बिझनेस मध्ये किती गावगाड्यावरती, चौकातल्या, गावातल्या, बाजारपेठेतल्या, मध्य केंद्रावरती आमचं दुकान आहे. आता मुंबईत काय तुम्ही सगळी भावकीचं पेठ मुंबई नाही ना. तुमचे वडील आजोबा आले तेव्हा तुम्ही इथं जन्माला, पण तुमचा चुलत आजोबा चुलता आहे ना गावात. गावची जत्रा आल्यावर कोकणात कोंबड खायला जातायच ना. आता जरा चळवळ जास्त ऍक्टिव्ह झाल्यामुळे त्यावेळेस जाता येत नाही, मग जयंतीच जाते. समजून घ्या, हे तुमचं समता फाउंडेशन संविधान. संविधान ही देशाचं संविधान. आणि ह्या संविधानाला हात घालायला आधीच टपलेले आहेत. आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या आपल्यासारख्या शक्ती या वेगवेगळ्या लढत असल्यामुळे त्यांना ते सोपं चाललंय. आणि सर्व भारतीय मिळून एकमेकांचा हात हातात घेतील त्यावेळेला या संविधानाकडे वाकडा डोळा करून बघायची या देशात कुणाचं धाडस सुद्धा. आज आमची पोरं शिकताय, पण आता इथून पुढे आम्ही डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा बघायचंच नाही. पण 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर उद्या पेपर आहे ना, आदल्या दिवशी कळते पेपर फुटला. पेपर दरवर्षी फुटतच होता, आम्हाला कळलं या वर्षी. कारण या वर्षी पेपर नीट फुटला नाही. दरवर्षी नीट फुटत होता, आताच नीट फुटला नाही. भीती वाटते समाजाला. वडील आजार असल्यावर दवाखान्यात येऊ का नको, अयो तिथला डॉक्टर आहे नीट झाल्या. खरंच आहे ना. पहिलं पेशंट आजारी असल्यावर अँब्युलन्स घरी यायची आणि त्याला घेऊन जायची. पेशंट बरं व्हायचं आणि पेशंट चालत घरी यायचं. आता पेशंट चालत जात आणि अँब्युलन्स घरी सोडायला नाकात कापूस घालून डॉक्टरना पण सगळं देवावर लावलं असते. असं अँब्युलन्स काढून ऑपरेशन थिएटर मधनं गेली बाहेर असा हात नातेवाईकांकडे करतो. नातेवाईक सगळे हातात बघतात
अयो म्हणतो शेवटी माझ्या हातात काय. नातेवाईक हाताकडे बघत म्हणतात मग कुणाच्या हातात. मी तो हात वर करतो, तो सगळं देवाच्या हातात. सगळी वर बघते, मग बघते आपला देव इकडे. तवही बघ खाल्लं हातात बेल. नातेवाईक म्हणजे हे काय ते बिल भरा, बॉडी घेऊन जा. ते बॉडी पेशंट गेले, ते म्हणतात कुठे गेले देवा. मग कोणतरी लेख असते, मुलगा असतो, त्याला जोरात खांबरटा फुटतो, ते वरडाय बघतो, तेवढ्यात कंपाऊंडर इथं रोड नका, दुसरं जायच्या मार्गावर. ही परिस्थिती आहे मेडिकल क्षेत्राची. का घडायला लागली? अरे आंबेडकर वाद्यांवरती फार मोठी जबाबदारी आहे या देशात, ते आपण विसरायला लागलो. आज बाबासाहेब असते ना तर कुणाचीच गरज नव्हती, त्यांनी बरोबर सगळी मीट केली असती. पण बाबासाहेबांनी जी या देशात दिली, बाबासाहेबांनी भगतसिंग, फुले, सावरकर, सगळी धर्म त्याच्या, या सगळ्यांनी जे आम्हाला दिले ती सांभाळणं जबाबदारी आहे ना आमची. पण आम्ही वाटून घेतलं ना. परवा तर बातमी बघितली, ते पुणे विद्यापीठामध्ये पदव्या विकत मिळायला लागल्या. आणि माझी ओरिजिनल डिग्री आहे तिथं, ती सर्टिफिकेट मी अजून काढलं. म्हणजे माझं ओरिजिनल सर्टिफिकेट मला काढायला त्रास आहे, आणि नकली लगेच मिळतंय. एक गोष्ट सांगतो, उदाहरण आहे. ज्योत उदाहरण दुसऱ्या देशातला, ह्या देशाशी त्याचा काही संबंध नाही. जर मिळतोच नव्हतं वाटलं तर योगायोग. एका देशात, एका राज्यात एक राजा होता, आणि तो राजा असाच होता, त्याच्या मनात येईल तेच तो करायचा, कोणाचाच विचार घेतला. आणि त्याच्या मनात रात्री 8 वाजता काही यायचं. गोष्ट दुसऱ्या दिवशी. या देशाची काही संबंध नाही. त्याच्या 8 वाजता जे आलं मनात तेच करायचं. आणि एक दिवस त्याच्या मनात आलंच, त्याला असं वाटलं की माझ्या राज्यात नेमकं काय सुरू आहे हे मी स्वतः जाऊन बघितलं पाहिजे. तसा त्याला कुणावरच विश्वास नव्हता. मग त्यानं वेषांतर केलं, त्याचा घोडा काढला, घोड्यावर बसला, आणि राजा त्याच्या राज्यात फिरायला. आणि फिरता फिरता त्याला एक दुकान दिसलं, आणि त्या दुकानाजवळ पाटी लिहिली होती, येथे पदव्या विकत मिळतील. राजाला ती पाटी बघूनच आनंद झाला, कारण राजाला पण पदवी पाहिजेच. गोष्ट दुसऱ्या देशात. राजानं पळत जाऊन त्या दुकानाजवळ घोडा थांबवला. राजा घोड्यावरून खाली उतरला, त्या दुकानातल्या खिडकीजवळ गेला, तिथे एक व्यक्ती बसली. त्याने विचारले, ते पदव्या विकत मिळतात? तर त्या व्यक्तींसमोर मेनूकार्ड असत, त्यावर लिहिलं होतं SSC 10,000 रुपये, HSC 15,000 रुपये, BA 20,000 रुपये, MA 30,000 रुपये, आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या तर PhD डिस्काउंट मध्ये.
राजाकडे पैसा भरपूर होता. राजाने पैसे डबल दिले, सगळ्या पदव्या विकत घेतल्या आणि 5 मिनिटात राजा पदवीधर झाला. राजाचं चालणं बदललं, बोलणं बदललं आणि अचानक तो हाय फ्रेंड्स म्हणाला. गोष्ट दुसऱ्या दिवशी राजा घोड्याजवळ आला, घोड्यावर बसला आणि घोड्यावर टाच लागली. पण गंमत आज अशी झाली, घोडा जागचा हालायलाच त्याला. घोडा पुढेही सरकला आणि घोडा मागेही. जवळजवळ तासभर राजाने प्रयत्न केला, पण घोडा हलायलाच तयार. घोड्याचाही घाम निघाला, राजाचाही घाम निघाला. आणि बराच वेळ विचार केल्यानंतर राजाच्या लक्षात आलं की लहानपणापासून हा घोडा सुद्धा माझ्या सोबतच मोठा झाला आणि आज एका रात्रीत अचानक मी पदवीधर झालो. पण माझ्या घोड्याच काय? घोडा कदाचित माझ्यावर बसलेला असावा. घोड्यासाठी किमान SSC ची तरी पदवी आपण विकत घ्यायला पाहिजे. त्याच्या मनात काही, या देशात कोणाच्याही मनात काही, दगडावर सुद्धा फिंगरप्रिंट असते. गोष्ट दुसरी. राजा परत त्या दुकानाजवळ खिडकीत गेला. त्या खिडकीच्या व्यक्तीला राजाने विचारलं, सांगितलं, आणि साहेब मी सगळ्या पदव्या तुमच्याकडून विकत घेतल्या, पण माझा घोडा लहानपणापासून माझ्या सोबतच तोही मोठा झाला. तो मला माझ्या भावासारखाच आहे आणि आज अचानक मी पदवीधर झालो, पण माझा घोडा तसाच राहिला. दुप्पट रक्कम घ्या, पण माझ्या घोड्यासाठी एखादी पदवी द्या. त्या व्यक्तीने हात जोडून उत्तर दिलं. त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आजच्या परिस्थितीला, या देशाच्या परिस्थितीला समर्पक उत्तर होतं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब आम्हाला माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदवी दिली. आणि गाढव पदवीधर आहे आणि ओरिजिनल पोरं झुरळ आहे. कॉकरोच. आता ते लहान पोरग बडबडते, त्याचा कित्येक लोकांना त्रास होतो. पण मला सांगू, मला नाही त्याचा त्रास होत, पण मला त्याच्याविषयी काळजी फार आहे. उद्याचा भारत आहे 20 वर्षानंतर. प्रत्येक पिढीतनं काहीतरी गेलंय. आमचंही जात गेलं, पण जात जाताना फक्त जात नाही गेलं, तर जात जाताना त्या जात्यासोबत असणाऱ्या पोळ्या पण गेल्या. आता फक्त त्या पोराच्या हातात मोबाईल द्या, 3 तास आवाज त्याला. हायजॅक झालोय आणि हे अडाणींनीच हायजॅक केलंय शिकलेल्यांना. ही फार मोठी शोकांतिका. म्हणून संविधान समता फाउंडेशनचं काम तुम्ही करत आहे. सर म्हणाले संविधान वाचलं पाहिजे, कोण नाही वाचत.
आणि वाचून तरी काय करणार आहे? खरं संविधान त्याला कळत जो महिन्यात 4 तारखा करतो असं नाही. वकिलाला सुद्धा कलम माहित नसेल एवढी कलम तोड पाठ तोच वकिलाला सांगते आम्ही कोर्टात बघते ना ते साहेब हे असं टाका हे असं बघते. ते कारण काय झाले बाबासाहेबच म्हणलेले ना हे जर योग्य हातात राहील तोपर्यंत हे देश इथंच आहे. हे चुकीच्या हातात गेले वाट लागणार आणि हे चुकीच्या हातात जावीपर्यंत आम्ही झोपलोय आणि हे काही थांबणार नाही. मुळात आम्ही दुसऱ्यांच्या जातीवादावरती बोलण्यापेक्षा आपल्यातल्या जातीवर बघून आम्ही माझी स्पष्ट टीका असते की सगळ्यात मोठी जातीवादी आम्ही आहोत. उद्या आमच्या मुलानं एखाद्या वाल्मिकी समाजातल्या मुलीशी लग्न करून तुझं दारात आला आणि म्हणला डॅड दिस इज माय वाईफ तर डॅड नाही कोणाची वाल्मिकी समाजाची म्हटल्यावर आमचा डॅड चिडतो आणि तो म्हणतो खालच्या जातीतली कशा प्रत्येकाला वाटते की आमच्या खाली करून दिली आणि खाली बघायची सवय बंद होऊन ज्या वेळेला आम्ही भारतीय म्हणून समान नजरेतून तिरंग्याकडे बघू ना त्यावेळेला बदलणार तर संविधान या चित्र विचित्र परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम फक्त आंबेडकरवाद्यांसाठी आहे, भारतीयांसाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. मग आम्ही खरंच सगळ्यांना बोलवलंय का? जर बोलवलं असेल तर आयोजकांच माझं मला कौतुक करायचं पण आपली शोधून बोलवली असती तर मग तुम्ही थांबा, सर्वांसोबत चला, सर्वांसोबत संवाद ठेवा तर ही आमचं काहीतरी जमणार आहे. तर कुठेतरी काहीतरी घडणार आहे आणि या देशाला सध्या आंबेडकरी विचारांची जास्त गरज आहे आणि हा देश कोण वाचवू शकतो तर तो एक आंबेडकरवादीच वाचवू शकतो. हे पण जंतर मंतरवर तुम्ही बघितलं आणि हा जयभीम सगळ्या जाती धर्माचा होत असल्याला बघून आपल्यातल्याला त्रास व्हायला त्याला भीती वाटायला लागली. आता माझं कसं वाटत तुझं आधीच काय नाही झालं आणि याच्या पुढे बी काय नाही. म्हणून मित्रांनो कविता आहे घेतली की पहिल्यांदा ते दारात आले त्यांनी हातात कुराण दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी 2 घास मागता आलं नाही बाजूला आई होती. दुसऱ्यांदा दुसरे आले त्यांनी हातात गीता दिली म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी 2 घास मागता आलं नाही बाजूला आई होती. तिसऱ्यांदा तिसरे आले त्यांनी हातात बायबल दिलं म्हणाले हे वाच आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती मागावं वाटलं पोटासाठी 2 घास मागता आलं नाही बाजूला आई उभी होती. साऱ्या धर्मांचे धर्मगुरू येऊन गेले धर्म प्रसारक येऊन गेले त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ देऊन गेले तेव्हा या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यानेच कंबर वाकली माझी
आणि भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं 2 भाकरीचं पीठ शेजाऱ्यांकडून मागून. तेव्हा चूल कशी पेटवायची हा प्रश्न आईला पडला, कारण या देशात भाकरीच्या पिठापेक्षा सरणाची लाकडं महाग मिळतात. चुलीत घालायला सरपणासाठी तिला काहीच मिळालं नाही. मग शेवटी लक्ष तिचं या ग्रंथांकडे गेलं आणि तिनं कसलाही विचार न करता सारेच धर्मग्रंथ घातले चुलीत. आग लावली, चूल पेटली, तवा तापला आणि तापलेल्या तव्यावर आईनं 2 भाकरी भाजून दिल्या. पोटभर जेवलो तेव्हा लक्षात आलं, या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली, पण या धर्म प्रसारकांना माझी भूक कळली नाही. स्वतः जळून माझी भूक भागवणारे धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच. धर्म प्रसारकांवरती आहे. पोटभर जेवलो तेव्हा जवळ येत आईनं जपून ठेवलेलं हातात एक पुस्तक घेऊन माझ्या मांडीवर देत म्हणाली, बाळा एवढं वाचून बघ. मी लक्ष दिलं, पुस्तक बघितलं, पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान. तर मला प्रश्न पडला, आई अडाणी, आई निरक्षर, तिला लिहिता वाचता येत नाही, तिनं सगळी पुस्तकं चुलीत घातली आणि हे चुलीत का नाही घातलं, हे जपून कसं काय ठेवलं. मी विचारलं आईला, म्हटलं आई सारे पुस्तकं चुलीत घातलीस, हे पुस्तक चुलीत नाही घातलंस. तेव्हा आई म्हणाली, काही नाही रे बाळा, काल हे मी चुलीत घालून बघितलं, पण पोरा याला आग लागली. म्हणून फक्त एवढं वाचून संविधानाला आग लागत नाही हा विश्वास या देशातल्या अडाणी जनतेला आजपर्यंत होता, कारण त्यांचा शिकलेल्यांवरती विश्वास होता. पण आज शिकलेलीच अशी येड्यागत करायला लागल्यानंतर आमच्या संख्येने काय करायचं, हा खरा आजच्या चळवळीचा मूळ प्रश्न आहे. इथं आमचा प्रकाश दादा बसला आहे, आमचे राजाभाऊ पुण्यावर उपस्थित, संदेश दादा आहेत. संदेश दादांनी फार छान उदाहरण दिलं मशीनचं, इंजिनचं. प्रत्येक जण यामध्ये महत्वाचा घटक. तरी चळवळ आहे, ही चळवळ आता दार खिडक्या उघडून बाहेर पडून व्यापकतेकडे आमची चळवळ गेली पाहिजे. पॅन्थरची गरज आज भीमनगरला राहिलेली नाही. पॅन्थरची गरज आज भारताच्या प्रत्येक गल्लीबोळाला पॅन्थरची गरज आहे. पॅन्थरची गरज आज प्रत्येक जाती धर्माला पॅन्थरची. मंदिरात चोरी झाल्या, पण तरी सुद्धा तोड दाबून बसायचं आहे, बोलायचं नाही. त्या शांत बसलेल्याला सुद्धा पॅन्थरची गरज आहे. आता बरेच जण म्हणतील त्यांचं ती बघून घेतील, तू का बोंबलाय लागलाय, इथं आमचं चुक. हे आमची गणित आम्हाला एकमेकांशी हातात हात घेऊन सोडवली पाहिजे. भारतीय म्हणून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. मी खरं सांगतो, आपण प्रेमानं जर हात पुढे केला तर समोरचा हात सुद्धा प्रेमाने घेईल. आणि जर समोरचा हात प्रेमानं नाही आला आणि तो जर हात उचलायला पुढे आला तर तो हात तोडण्याची ताकद पण या जमिनीमध्ये आहे. मला नाही वाटत की हात उचलायला कुठला समोर. तसं जर असतं तर दिल्लीच्या जंतर मंतरवर जय भीमची घोषणा घुमलीच नसते. ती तिथं घुमली. याचा अर्थ या देशात बाबासाहेब काल होते, आज आहेत आणि ते उद्याही असणार आहे. आणि मग पिढ्या बदलत असतात, झेन जी, झेन अल्फा, थोडा अजून काय झेनचं काय होईल ते होईल. आज काल 4G चं नेटवर्क होतं, आज 5G चं नेटवर्क आहे. ते बदलत बदलत 15, 20, 25G पर्यंत जाईल. झेन अजून काहीतरी वेगळ्या पिढ्या येतील.
पण प्रत्येक पिढीत सगळं बदलत गेलं तर एक मात्र निश्चितपणानं राहणार आहे, तो म्हणजे जय भीम असणार आहे. जय भीम कधी बदलला नाही. कारण हा देश जसा जसा वाढत जाईल, पुढे जात जाईल, तस तसा या देशाला जय भीमच काढू शकणार, जय भीमच या देशाला वाचवू शकणार आहे. फक्त हा जय भीम व्यापक असणार, असा गोंधळात टाकणार, अडकवून ठेवणार. म्हणून आता मी थांबणार आहे आणि दादाकडे ती माईक देणार, त्याच्या मग आधी कविता घेणार आहे. कविता आहे कांबळे. आता हे कांबळे कविता पण आजपर्यंत बऱ्याच जणांना गैरसमज असा होता की हो कांबळे आमचाच, आणि मला असं वाटत होते किमान आमच्यातली तरी त्याला समजून घेत असतील, पण आमची जी होती मी मला आता कळलं. कांबळे हा एका जातीचा नाही. तो अमेरिकेचा बराक ओबामा सुद्धा माझ्या कवितेत कांबळे. आणि मी आताच सांगू की मी कोणाचाच नाही. दादा आधीच सांगितलं बरा. उद्या मला कोणी कुठं बोललं मी जाणार. उद्या कोणी म्हणायचं नाही तू तिकडं का घ्या, मी जाणार. मोठं पाकिट मिळालं तर मी जाणार. आता म्हणजे ना आता ती पैसे मिळाले तर मी जाणारच ना. मग मी काय 500 रुपये कविता म्हणत होतो आणि ती बाबासाहेबांची. पण मी कुठेही गेलो तरी मी हेच सांगणार, माझ्याकडे सांगायला दुसरं आहेच काय, मला दुसरं काही येतच नाही. साध्या सरळ सोप्या भाषेत बाटली कुणाची असो, औषध माझं असो. औषध माझं, औषध हे रेशम आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हेच मी सांग. उद्या डोनाल्ड ट्रम्पने जरी बोलवलं तरी मी तिकडे जाणार. आणि मी जर त्यानं खरंच मला बोलवलं आणि मी जर तिकडे गेलो तर डोनाल्ड ट्रम्प सुद्धा जय भीम म्हणत इथेच येणार. त्याला सुद्धा रायगडाच्या पायरीवर येऊन डोकं ठेवायला भाग पाडेल कागदा माझ्या कवितेत. त्याच्यामुळे उगाच कोणी बोलण्याचं नाही, आमचा कवी अजिबात संबंध. बरेच जण अजून काहीतरी दिवस त्यांना मी बघितलं, ह्याला कशाला बोललं काय कार्यक्रमात असं म्हणतो. माझं त्यांना सांगणं 2027 11 एप्रिल आताच बुक आहे. आणि ती डबल बांधून लोकांनीच बांधून वाढवून आता डबाल. मी सांगून सोडून लुटणार, डबल बांधून सांगून घ्या. तुम्ही म्हटलं नाही मला मी येणार, आई शपथ खर्च सांगतो. आणि सर आंबेडकरी चळवळीतला कवी सुद्धा व्हॅनिटी मध्ये फिरू शकतो ही मी भारतात दाखवून द्या. दुसरा कुठलाच धंदा नाही, फक्त कविताच. विद्रोही कवितेवर गीत मी सोडून दाखवणार. सध्या मी गौतमी तारीपेक्षा जास्त बुकिंग सगळीकडे बोलून देतात आणि मी सगळं जाते. गणपती, नवरात्र, दहीहंडी बुक आहे माझी आताच, आणि मी तिथं जाऊन सुद्धा आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर ही कांबळे सांगणार आहे. कारण लोकांना प्रत्येकाला जाणवत नाही की हा कांबळे मी आहे, हा आमचं काहीतरी बोलतो. हीच तर आहे ना आमची प्रेमाची जय भीमची व्याख्या. त्याच्यामुळं आधी सांगून ठेवल्यानंतर
उद्या ती सोशल मीडिया व्हिडिओ येतील, मी गणपतीच्या स्टेजवर लोक आमची मोबाईल आधी सांग, मी सांगून तुम्हाला सांगायला समज तरी मी कधी मला का असं अडकाउंट आधीच बाबासाहेबाला अडकाउंट ठेवले तुम्ही, अण्णाभाऊ साठेंना अडकाउंट ठेवले, त्यात मला उद्या संजय दादाला अडकाउंट ठेवशील, तर त्यांचं आडनाव कर्ज काय म्हटल्यावर त्यांची जात काढतात ते फिक्स आहे का तिथे आमचं, तर त्यांच्यावर मी लय जबाबदार जरा शब्द इकडे तिकडे जाणार बदलता कुणी वळंबा लावलाय आपल्याला. कविताहेब कांबळे, हा कांबळे सगळ्या जाती धर्मात आहे. साहेब जरा 2 मिनिट थांबा, नाश्ता थांबवा. म्हणजे अजून बी आम्ही खाण्यावरच अवघडच आहे. आता ती सँडविच खात विदर्भी कविता आहे. हे आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. तिकडे दंगा जरा बंद करा रे मावशी, थांबा. ती नगरसेवका दर्शनाची ट्रॅव्हल्स लावल्यावरच मावशी जागे, त्यात आम्ही आहेच ना. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, आणि कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं मी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच कांबळा. कांबळेचं लग्न ठरलं, घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, पुढे वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण, कांबळे म्हणला जमतच नाही. बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ गोकळ तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही. गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच कांबळा. मग कांबळे चळवळीत आला. सगळे चळवळी ते गट तर बघितले, सामाजिक चळवळी एकीकडे, ती कट्टर एकीकडे, ती तिकडे. आणि कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित घ्या, भीमराय शिवराय समजून घ्या, सर्व बहुजनांनी एकत्रित घ्या, हा देश समजून घ्या. कांबळे दिवसभर बोंबलत राहिला, एकत्रित द्या, एकत्रित द्या. मग सगळे संध्याकाळी वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी
असा तुडवला, असा तुडवला. मग याला कळलं हे तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच करला. हा, कांबळेचा मुलगा आता ते रील स्टार, रील बघत असते, तिथं ती कमेंट करत असते कोणाला तर काय तर. मग ती रील बघत बघत कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आरडा म्हटला गावभर पेरलं आणि घरातच काय म्हणून दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो डबल हुशार, दोनदा काढला. लक्षात आलं डीएनए मध्ये ही डबल येते. आणि आता कांबळे वेळा झालाय. मुळात कांबळेला या व्यवस्थेत वेळ ठरवलंय आणि एका सामाजिक अदृश्य दवाखान्यात, वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केलं. कांबळे त्या वेड्यांच्या दवाखान्यात आहे. कांबळे वेड्यासारखं मानवता म्हणून ओरडत, कांबळे वेड्यासारखं भारतीय भारतीय म्हणून जगायला बघतोय. कांबळे शिवराय ते भीमराय सांगतोय, कांबळे भगतसिंगचं नाव घेतोय, कांबळे मातीला हात लावतोय, कांबळे फुले शाहू आंबेडकर म्हणतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्याला उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन चढवतात. पण कांबळे नाही रडत, ते नुसताच करतो. हा कांबळे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत भारतातला भारतीय जिवंत राहणार आहे, आंबेडकरवादी जिवंत राहणार. तुमच्या संविधान संस्था फाउंडेशनच्या या पहिल्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हा तुमचा वर्धापन दिन दरवर्षी असाच मोठमोठा करत राहा. आणि आम्ही कायम सोबत आहोत. संभाजी भगत हे नाव हे आमच्या पिढीसाठी एक मार्गदर्शक, मोठ्या भावाचं नाव म्हणून आमच्यासाठी कायम जवळच वाटत आलं. मी खरं सांगतो, कुणीच मला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. तिकडे जातात तुमचंच पण आलता, दादाचाच पण आलता. आणि मी म्हटलं मला काय डोक्यात नसते आणि तारीख मी लिहून घेतो, विषय संपला. पुढचं कोणा मला काय करायचं, मला काय करायचं ही मला माहित असते. दादाला फोन आला, दादाने सांगितलं, दादा जरा 2-4 अजून ऍड करून दिलं, तिथे जाऊन भांडवल करून संभाजी भगत हा आमच्या चळवळीचा आमचा वाटाडे आहे. हा आम्हाला मार्ग दाखवणारा आहे, गावली आहे. म्हणजे या माणसाला मोठे पण काय माहितीये का, या माणसाला जिथं जिथं ठेच लागली ती लक्षात ठेवलेलं आहे दादा. आणि मग मागणं चालत येणाऱ्या दादा सांगतो इथं खड्डा आहे बिकटली, आणि मी तीच करतो, त्यामुळे मी सुकलो का, त्यामुळे मी तुला आणि मला ठेच लागला तेवढी माझी जखम कमी. बाकी तुम्ही आली सगळ्यांनी मात्र एवढा ऐकून पण बाहेर गेल्यावर एखादं म्हणतोच येडा होता ती काय तुम्ही त्याच ऐकणार, त्याच 30 वर्ष वाटत. 2 महिने सगळं रांगेत सगळं होते आणि अचानक संध्याकाळी कोणतरी येऊन म्हणते हाय फ्रेंड्स विषय बोल. तसं काम आहे जागरा. मगाशी आमच्या मोनिका ताई म्हटले ना, डोळा शिक्षणाचा डोळा तिसरा नसून तो पहिला आहे. पण मी मोनिका ताईला तुम्हाला सांगेन की तो पहिला असू दे, दुसरा असू दे, तो तिसरा असू दे, तो उघडा असला पाहिजे. पण तो उघडा केला
सर्वांना जय भीम. धन्यवाद.